बदलापूरमध्ये प्लॅस्टिक बंदी झालेली आहे. थोडक्यात सांगायचं तात्पर्य असं का जे छोटे व्यावसायिक आहेत किंवा जे कुठलाही व्यावसायिक असो त्याच्याकडे जर का प्लॅस्टिकच्या पिशव्या भेटल्या तर 5,000-1,000 रुपयेचा फाईन तुम्हाला पडतोय. मग त्याच्यामध्ये आता तुमची ओळख काय कामी आली तर ठीक, नाही तर मग 5,000चा दंड तुम्हाला भेटतोच आहे. कारवाई तर सगळ्यांवर होते, पण शेवटी कारवाई बघताना किंवा प्रत्येक वर्षी असतं. म्हणजे मला जेवढं माहिती आहे तुम्हाला सांगतो, याच्या आधी पण बदलापूरला झालेल्या त्या गोष्टी का प्लॅस्टिक बंदी म्हणून 1-2 महिने हा विषय चालतो. 5-5 हजार रुपयाचा दंड घेतात. त्याच्यामध्ये जो ग्राउंड लेवलचा माणूस आहे, जो व्यावसायिक आहे ग्राउंड लेवलचा छोटा, तोच मरतो. बाकी वरच्यांना कोणालाही काय फरक पडत नाही. आणि सत्यस्थिती आहे, तुम्हाला वाईट वाटेल पण हा फॅक्ट आहे का जे छोटे व्यावसायिक आहेत त्यांनाच हा प्रॉब्लेम होतो. दुसरी गोष्ट म्हणजे प्लॅस्टिक चुकीचं आहे, मान्य आहे, सगळ्या गोष्टी मान्य आहे. पण मग प्लॅस्टिक सगळं जे प्लॅस्टिक आहे, म्हणजे तसं बघायला गेलं तर मोबाईलसोबत म्हणजे इलेक्ट्रॉनिक गोष्टीवरचं प्लॅस्टिक पण तेवढंच धोकादायक आहे जेवढं भाजीपाल्याची पिशवी धोकादायक आहे. आणि त्याच्यानंतर भरपूर अशा गोष्टी आहेत. पिण्याच्या बाटलीवरचा जो पेपर आहे तो सुद्धा हानिकारक आहे. मग त्याच्यावर पण ॲक्शन घ्या. म्हणजे असं नको व्हायला काय ॲक्शन फक्त एकतर्फी राहील. जर का कोणी प्लॅस्टिकची पिशवी आपल्याला दिली नाही तर अशा व्यावसायिकासोबत भांडू नका, कारण की साहजिक आहे समोरचा पण छोटा व्यावसायिक आहे आणि तुम्हाला पिशवी द्यायच्या नादात किंवा त्याला कस्टमर येत नाही म्हणून त्यांनी पिशवी ठेवली तर 5,000चा दंड त्या व्यावसायिकावर होऊ शकतो. त्याच्यामुळं कुठेतरी आपला आणि पर्यावरणाचा पण फायदा आहे. तर शक्यतो सगळ्यांनी घरनंच पिशव्या घेऊन जा. आणि व्यावसायिकांना पण माझं म्हणणं आहे का तुम्ही शक्यतो पेपर वगैरेमध्ये द्या, कारण की पर्याय नाही. 5,000चा दंड तुम्हाला काय कोणी असो, 5,000चा दंड हा खूप मोठा असतो. तेवढी कमाई कोणाचीच नसते. काही एवढं कोणाची कमाई नाही. काही एक भाजी विकली त्यातनं 5,000 आले, तुमच्या पण कष्टाचेच पैसे जाणार आहेत. त्याच्यामुळं काळजी काय, कोण घेत नसेल तर त्यांना विनवणी करा, काही विषय नाही. पण काय वादविवाद कोणाशी घालू नका. आणि बाकी तुमचं काय मत आहे याच्यावर नक्की कमेंटमध्ये सांगा. # बदलापूर ऑटो व्लॉग. धन्यवाद.